नमस्ते मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचपैकी तिसरा पार्ट म्हणजे तिसरा क्लास ऑफ वर्ड्स म्हणजेच ॲडजेक्टिव्ह पाहिले होते. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचमधला चौथा क्लास ऑफ वर्ड्स म्हणजेच वर्ब म्हणजेच क्रियापद पाहणार आहोत. मी आपल्याला यापूर्वी सांगितलेलंच आहे की क्रियापद हा वाक्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. क्रियापदाशिवाय आणि नामाशिवाय किंवा सब्जेक्टशिवाय वाक्यच पूर्ण होऊ शकत नाही. एखाद्या वाक्यामध्ये दुसरे कोणतेही पार्ट्स ऑफ स्पीच नसलं तरी चालतं, परंतु त्या वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद, विशेष करून क्रियापद आवश्यकच असतं. म्हणून क्रियापद आणि कर्ता किंवा नाम यांना आपण चीफ पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलेलं होतं, मुख्य शब्दांच्या जाती. पण त्यातील क्रियापद हे खूप महत्त्वाचं असतं. असं म्हटलं जातं की क्रियापदामुळंच वाक्य मिनिंगफुल बनतं. म्हणजे अर्थपूर्ण वाक्य बनविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शब्दास क्रियापद असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर ते वाक्य होऊ शकत नाही, असं मी आपल्याला यापूर्वी देखील सांगितलं होतं. आता आपण क्रियापदाबद्दल माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा क्रियापद, त्याला इंग्लिशमध्ये वर्ब असं म्हणतात आणि त्याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो व्ही. आता तुम्हाला डिक्शनरीमध्ये क्रियापदाबद्दल व्ही असं लिहिलेलं दिसेल किंवा त्या व्हीच्या पुढं व्ही आय किंवा व्ही टी असं लिहिलेलं दिसेल. म्हणजे ते त्या क्रियापदाचे प्रकार आहेत. तर क्रियापदाला ॲक्शन वर्ड असं सुद्धा म्हणतात. कृती दर्शविणारा शब्द म्हणून त्याला ॲक्शन वर्ड असं देखील म्हणतात. आता पहिल्यांदा आपण क्रियापदाची व्याख्या पाहू. क्रियापदाची मराठीत व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल: कर्त्याची कृती किंवा कर्त्याची स्थिती, स्टेट दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दास किंवा वाक्य अर्थपूर्ण बनवण्यास उपयोगी असणाऱ्या शब्दास क्रियापद असं म्हणतात. म्हणजे ते आपल्याला इंग्लिशमध्ये असं सांगता येईल: अ वर्ड विच इंडिकेट्स ऑर शोज ॲन ॲक्शन म्हणजेच कृती, ऑर अ स्टेट म्हणजे स्थिती, म्हणजे कृती किंवा स्थिती कुणाची, ऑफ द सब्जेक्ट दॅट इज नाउन इज कॉल्ड अ वर्ब. म्हणजे कर्त्याची कृती किंवा स्थिती दर्शविणाऱ्या शब्दास आपण क्रियापद असं म्हणतो. आता क्रियापदाचे प्रकार आपल्याला पाहायचे. तुम्ही क्रियापदाचे 2 किंवा फक्त 3 प्रकार पाहिलेले असतील किंवा ऐकलेले आहेत. पहिला जो क्रियापदाचा प्रकार असतो त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब, TRANSITIVE. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. म्हणजे ज्या क्रियापदाला कर्म आवश्यक असते किंवा त्याला कर्म असतं अशा क्रियापदाला म्हणायचं सकर्मक क्रियापद. म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ होतो सकर्मक क्रियापद, ज्याला कर्म आहे असं ते क्रियापद. म्हणून त्याला डिक्शनरीमध्ये असा शब्द लिहिलेला तुम्हाला किंवा शॉर्ट फॉर्म वापरलेला तुम्हाला दिसेल व्ही आय. व्ही आय याचा अर्थ होतो ते तिथं व्ही टी असं लिहिलेलं दिसेल तुम्हाला. व्ही टी म्हणजे वर्ब ट्रान्झिटिव्ह म्हणजेच सकर्मक क्रियापद. आता या सकर्मक क्रियापदामध्ये पुन्हा 2 प्रकार असतात. एक मोनो ट्रान्झिटिव्ह, मोनो म्हणजे 1, ट्रान्झिटिव्ह कर्म असलेलं, एकच कर्म असलेलं क्रियापद, त्याला म्हणायचं मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, त्यावरून आपल्या लक्षात येईल. वी लर्न इंग्लिश, आपण इंग्लिश शिकतो. या वाक्यामध्ये एकच कर्म आहे. मी वाक्य लिहून दाखवतो आपल्याला, मग आपल्या लक्षात येईल. वी लर्न इंग्लिश. आता या वाक्यामध्ये काय झालेलं पहा. वी हा कर्ता आहे, डुअर ऑफ द सेंटेन्स, कृती करणार आहे तो, म्हणून त्याला म्हणायचे यस. लर्न हे क्रियापद आहे म्हणून त्याला म्हणायचं व्ही. आणि इंग्लिश हे कर्म आहे. म्हणजे एखाद्या वाक्याला व्हॉटने प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळतं
त्याला म्हणायचं कर्म. व्हॉट डू वी लर्न, असा जर आपण प्रश्न तयार केला या वाक्याचा, आपण काय शिकतो? इंग्लिश शिकतो. म्हणून इंग्लिश हे कर्म आहे. इथं आता एकच कर्म आलेलं आहे, म्हणून ह्या क्रियापदाला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, परंतु किती? मोनो ट्रान्झिटिव्ह, एकच कर्म याला, म्हणून याला म्हणायचं VT, परंतु मोनो ट्रान्झिटिव्ह. आता मी दुसरं वाक्य आपल्याला सांगतो. ही गेव मी अ पेन, त्याने मला पेन दिला. आता या वाक्यामध्ये पहा, ही हे हा कर्ता आहे, त्यानंतर गेव हे क्रियापद आहे, गिवचं भूतकाळी रूप आहे, त्यानंतर इथं मी आणि अ पेन असे दोन कर्म आलेले. असे दोन कर्म असतील तर त्या क्रियापदाला म्हणायचं डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, म्हणजे डाय म्हणजे टू, दोन कर्म असलेलं क्रियापद. म्हणजे दोन्ही सकर्मक क्रियापदाचेच प्रकार आहेत, मोनो ट्रान्झिटिव्ह आणि डाय ट्रान्झिटिव्ह. आता यामध्ये असा फरक आहे, एकच जर कर्म असेल त्याला काही म्हणायचं नाही, नुसतं कर्म म्हणायचं, नुसतं ऑब्जेक्ट म्हणायचं. परंतु जर वाक्यात दोन कर्म आली तर त्यातलं जे निर्जीव असतं त्याला DO म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म, DIRECT, डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि IO म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणून आपण याचे पहिले अक्षरे घेतलेले आहेत. म्हणजे जे सजीव असतं त्याला म्हणायचं IO, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म, आणि जे निर्जीव असतं त्याला म्हणायचं DO, डायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे प्रत्यक्ष कर्म, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. अशा पद्धतीने दोन कर्म आलेले क्रियापद असतात, त्यांना म्हणायचं डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, अशा पद्धतीने. आता हे झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार. आता क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे, त्याला म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद, याला मराठीत म्हणतात, ज्याला कर्माची आवश्यकता नसते किंवा ज्याच्यामध्ये कर्म येत नाही, अशा क्रियापदाला म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आता इनट्रान्झिटिव्ह व्हर्बचं आपण एक उदाहरण पाहू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. द बर्ड्स फ्लाय, पक्षी हवेत उडतात. इथं फक्त कर्ता आणि क्रियापद आलेले, या वाक्यामध्ये कर्म नाही. दुसरं उदाहरण आपण पाहू. वी सिट इन द रूम, आपण रूममध्ये बसलेलो आहोत, हे कर्म नाही, इथं फक्त कर्ता वी. सिट हे क्रियापद आहे, म्हणजे सिट हे कसं क्रियापद आहे, याला कर्म नाही, अशा क्रियापदाला म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. डिक्शनरीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं VT आणि VI असं लिहिलेलं असतं. जर VT असेल तर त्याला म्हणायचं व्हर्ब ट्रान्झिटिव्ह, आणि जर VI लिहिलेलं असेल तर त्याला म्हणायचं व्हर्ब इनट्रान्झिटिव्ह, म्हणजेच सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. असे क्रियापदाचे दोन प्रकार आपल्याला यापूर्वी पाहिलेले आहेत आपण, किंवा माहिती आहेत आपल्याला. आता तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. आता तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे क्रियापदाचा, तो आहे ऑक्झिलियरी व्हर्ब्स. यालाच दुसरं एक नाव आहे हेल्पिंग व्हर्ब्स, किंवा ते मदत करतात. कशासाठी मदत करतात? टू फॉर्म ऑर टू मेक टेन्सेस, वेगवेगळे काळ बनवण्यासाठी किंवा वेगवेगळे व्हॉइस बनवण्यासाठी प्रयोग. ज्या वेळेला आपण व्हॉइस शिकू त्यावेळेला आपल्याला परत हे येणार आहे भाग, किंवा निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करण्यासाठी, किंवा क्वेश्चन्स तयार करण्यासाठी, प्रश्न तयार करण्यासाठी. यासाठी जी क्रियापदं वापरली जातात, जी क्रियापदं सहाय्य करतात, अशा क्रियापदांना म्हणायचं हेल्पिंग व्हर्ब्स, किंवा त्याला ऑक्झिलियरी व्हर्ब्स असं म्हणतात. त्याला मराठीत म्हणतात सहाय्यकारी क्रियापदे. आता सहाय्यकारी क्रियापदामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे त्याला म्हणायचं प्रायमरी ऑक्झिलियरीज,
आता प्रायमरी ऑक्झिलियरीज म्हणजे ऑक्झिलियरीज सहाय्यकारी क्रियापद, यात पहिला प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलियरीज. प्रायमरी ऑक्झिलियरीज कोणाला म्हणायचं ते आपण पाहू. प्रायमरी ऑक्झिलियरीज किंवा प्रायमरी ऑक्झिलियरी व्हर्ब्स ते कोणते आहेत? आपल्याला माहिती आहे सर्वांना, टू बी म्हणजे फॉर्म्स ऑफ टू बी. आता टू बी म्हणजे काय? टू बी म्हणजे असणे, हजर असणे वगैरे अशा पद्धतीने त्याला आपण म्हणतो असणे. आता इंग्लिशमध्ये टू बी असं म्हटलं जातं. टू बीची सहाय्यकारी टू बीची रूपं आहेत, वर्तमान काळातले आहेत एम, इज, आर. भूतकाळातले आहेत वॉज, वेअर. आणि भविष्यकाळातले आहेत शॅल बी किंवा विल बी. तसंच आणखी एक आहे बीइंग, BEING. त्याला ING प्रत्यय लावलेला असतो बीला. आणि त्याचं तिसरं रूप आहे बीन, BEEN म्हणजे बीइंग, BEING आणि बीन, BEEN. अशी जी क्रियापदाची रूपं आहेत टू बीची, फॉर्म्स आहेत, त्यांना म्हणायचं ऑक्झिलियरी किंवा प्रायमरी ऑक्झिलियरीज. आता टू हॅवची रूपं पाहायची आहेत आपल्याला. फॉर्म्स ऑफ टू हॅव. टू हॅव म्हणजे जवळ असणे किंवा मालकीचे असणे. जवळ किंवा मालकीचे असणे असा अर्थ होतो टू हॅवचा. जवळ असणे किंवा मालकीचे असणे. आता यांचा उपयोग काय होतो मी आपल्याला वाक्य सांगतो, त्यावरून आपल्या लक्षात येईल. आय हॅव अ चॉक, नॉट आय एम अ चॉक. तिथं मी टू बीचं रूप वापरू शकत नाही. तिथं काय वापरायला लागेल मला? आय हॅव अ पेन, नॉट आय एम अ पेन. मी पेन नाही, माझ्याकडं पेन आहे, माझ्या मालकीचा पेन आहे, माझ्या जवळ पेन आहे. म्हणजे टू हॅवची रूपं हे पोजेशन दाखवण्यासाठी किंवा ओनरशिप दाखवण्यासाठी वापरले जातात टू हॅवची रूपं. तर टू बीची रूपं ही प्रेझेन्ससाठी दाखवले जातात. प्रेझेन्स म्हणजे असणे, अस्तित्व. अशा पद्धतीने टू बी आणि टू हॅवची रूपं आहेत. आता टू हॅवची रूपं कोणती? वर्तमान काळातली आहेत हॅव आणि हॅज. आपण प्रोनाउन्स पाहिलेले आहेत. प्रोनाउन्समध्ये आपल्याला माहित आहे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स हे कोणते? ही, सी आणि इट. या तिघांच्या पुढे फक्त या तीन कर्त्यांच्या नंतर फक्त हॅज वापरायचं असतं. इतर सर्वांना आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, दे हॅव. मात्र ही, सी, इट, हॅज अशा पद्धतीने टू हॅवचं रूप वापरावं लागतं. आता भूतकाळातलं एकच टू हॅवचं रूप आहे ते म्हणजे हॅड. कोणाच्याही पुढं आपण हॅड वापरू शकतो. तो एक वचने असो, अनेक वचने असो, प्रथम पुरुषी असो, द्वितीय पुरुषी असो किंवा तृतीय पुरुषी असो, आपण हॅडच वापरू शकतो सगळीकडे. त्यानंतर भविष्यकाळातली दोन आहेत शॅल हॅव आणि विल हॅव. हे झाली टू हॅवची रूपं. आता टू डूची रूपं. टू डू म्हणजे करणे. टू डूची रूपं कोणती आहेत? वर्तमान काळातले आहेत डू आणि डज. डज हे फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन त्यासाठी वापरलं जातं. ही, सी, इट यांच्यानंतर डज वापरतात. इतरांना डू वापरतात. आय डू, वी डू, यू डू, यू डू, दे डू. मात्र ही, सी, इट, डज अशा पद्धतीनं टू बीची रूपं एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी आणि विल बी. तसंच टू हॅवची रूपं हॅव, हॅज, हॅड. त्यानंतर शॅल हॅव आणि विल हॅव. आणि टू डूची रूपं भूतकाळातले एकच टू डूचं रूप आहे ते म्हणजे डीड. आपण कोणत्याही कर्त्याच्या पुढं डीड घेऊ शकतो. अशा पद्धतीनं हे
टू डूची रूपं, टू बीची रूपं आणि टू हॅवची रूपं यांना म्हणायचं प्रायमरी ऑक्झिलियरीज. आता हे कशासाठी वापरले जातात? म्हणजे हे प्रायमरी ऑक्झिलियरीज जे असतात दे हेल्प टू फॉर्म द टेन्सेस, विविध काळ दर्शवण्यासाठी. म्हणजे आता इथं जी टू बीची रूपं असतात ते साधा काळ आणि अपूर्ण काळ म्हणजे सिम्पल अँड कंटिन्युअस टेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स यामध्ये टू बीची रूपं वापरले जातात. तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स या पूर्ण काळामध्ये आणि चालू पूर्ण काळामध्ये टू हॅवची रूपं वापरले जातात. आता म्हणून मी आपल्याला म्हटलं द प्रायमरी ऑक्झिलियरीज हेल्प टू फॉर्म द टेन्सेस किंवा व्हॉइस, VOICES, व्हॉइस म्हणजे प्रयोग. आपण पाहणार आहोत नंतर सेपरेट याच्यावर एक टॉपिक पाहणार आहोत. मी आपल्याला कालच मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगितलं होतं की ह्या म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचमध्येच आपल्याला सर्व ग्रामर कव्हर केलेलं असतं किंवा सर्व ग्रामरचे मुद्दे हे पार्ट्स ऑफ स्पीच यांच्या संदर्भातच आलेले असतात. त्या पद्धतीने इथं टेन्सेस आणि व्हॉइसेस यामध्ये त्या टू बी, टू डू आणि टू हॅव या रूपांचा वापर केला जातो. तसंच निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करण्यासाठी, तसेच क्वेश्चन्स तयार करण्यासाठी म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी देखील या ऑक्झिलियरीजचा उपयोग केला जातो. म्हणजे प्रायमरी ऑक्झिलियरीज म्हणून यांना म्हणायचं हेल्पिंग वर्ब्स. दुसरं नाव या ऑक्झिलियरीजमध्ये दुसरा प्रकार आहे त्याला म्हणायचं मोडल ऑक्झिलियरीज. मोडल MODAL, मोडल ऑक्झिलियरीज. आता मोडल ऑक्झिलियरीज किंवा सिम्पली याला मोडल्स असं म्हटलं जातं. हे कशासाठी वापरले जातात? हे टू शो डिफरंट मूड्स आपल्याला माहित आहे. मूड्स म्हणजे मेंटल कंडिशन, स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनाची अवस्था किंवा मूड दाखवण्यासाठी या सहाय्यकारी क्रियापदांचा, तसेच इतर अनेक पर्पज आहेत त्याला, अनेक हेतूसाठी हे वापरले जातात. मी आपल्याला सांगणार आहे की कशासाठी वापरतात ते. या क्रियापदांना काय म्हणायचं असतं? मूड दाखवणाऱ्या क्रियापदांना काय म्हणायचं असतं? सहाय्यकारी क्रियापदांना मोडल ऑक्झिलियरीज किंवा सिम्पली मोडल्स असं म्हणतात. आता हे मोडल्स कोणते ते आपण पाहू. मोडल्स कॅन, त्यानंतर कुड, त्यानंतर मे, त्यानंतर माइट, त्यानंतर विल, त्यानंतर वुड, WOULD. आता कॅन जे आहे हे दाखवतं एबिलिटी. एबिलिटी म्हणजे क्षमता. एबिलिटी इन प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळातली क्षमता दर्शवण्यासाठी आपण कॅन याचा वापर करू शकतो. पण परमिशन घेण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो कॅनचा. तसंच कुड हे भूतकाळातली एबिलिटी दाखवण्यासाठी वापरला जातो, पास्ट एबिलिटी. When I was in the 5th standard, I could run fast. मी वेगात पळू शकत होतो जेव्हा मी इयत्ता 5वीत होतो तेव्हा. म्हणजे ही माझी पास्ट एबिलिटी आहे. म्हणून त्याला मी शब्द कुठला वापरला? कुड. परंतु बऱ्याचशा वेळेला पोलाईट रिक्वेस्ट करण्यासाठी, नम्र विनंती करण्यासाठी सुद्धा कुड या सहाय्यकारी क्रियापदाचा किंवा मॉडेलचा उपयोग केला जातो. कुड यू प्लीज गिव्ह मी अ पेन? आपण मला आपला पेन द्याल का? ही नम्र विनंती आहे. जर आपल्याला नम्र विनंती करायची असेल तर आपण कुड हा शब्द वापरू शकतो. तसंच आता पुढचा सहाय्यकारी क्रियापद आहे किंवा मॉडेल आहे
मे हे परमिशन घ्यायसाठी वापरलं जातं. म्हणजे समजा आपण आपल्याला एखाद्याला आतमध्ये यायचं आहे, आपण विचारतो मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम. म्हणजे तिथं परमिशन घेण्यासाठी आपण या मेचा वापर करू शकतो. पण पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा मेचा वापर केला जातो. टुडे इट मे रेन, कदाचित आज पाऊस येईल. म्हणजे पॉसिबिलिटी आहे, देअर इज पॉसिबिलिटी ऑफ रेन. म्हणजे पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा मेचा वापर केला जातो. तसंच माईट हे ग्रेट पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, अत्यंत जास्त संभाव्यता दाखवण्यासाठी आपण माईट या शब्दाचा वापर करू शकतो. ही माईट हॅव कम, तो कदा आलेलाच असेल, म्हणजे ग्रेट पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर विल आता हे भविष्यकाळामध्ये सुद्धा वापरलं जातं, भविष्यकाळ दाखवण्यासाठी, साधा भविष्यकाळ. परंतु जर आपण विल आणि शल अशी दोन भविष्यकाळातली सहाय्यकारी क्रियापद आहे. हे विल आणि शल आपल्याला माहीत आहे, आय आणि वी या प्रथम पुरुषी सर्वनामांच्या नंतर साध्या भविष्यकाळामध्ये शल वापरलं जातं. परंतु जर शलच्या जागी विल वापरलं आणि विलच्या जागी शल वापरलं तर त्याचा अर्थ तुम्हाला कंपल्सन असा होतो. मी उदाहरण सांगतो आपल्याला, त्यावरून आपल्याला लक्षात येईल. विल आणि शल हे आहेत का? विल आणि शल हे एकमेकांची जागा बदलली असता मी निश्चित येईन या अर्थाने काय वापरायचं असतं, आय विल कम. म्हणजे इथं गॅरंटी आली किंवा खात्री आली. त्यानंतर ही शल गो, त्याला जागंच लागेल. म्हणजे इथं विलच्या जागेवर मी शल वापरलं आणि शेलच्या जागेवर विल वापरलं. पुढचं सहाय्यकारी क्रियापद आहे किंवा मॉडल ऑक्झिलरी आहे वूड हे सुद्धा आपल्याला रिक्वेस्ट करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजेच रिक्वेस्ट करण्यासाठी आपण वूड या शब्दाचा वापर करू शकतो, पोलाइट रिक्वेस्ट. त्यानंतर पुढचं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आहे मस्ट. यातून ऑब्लिगेशन दिसते. ऑब्लिगेशन म्हणजे ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन, तुम्हाला करावंच लागतं, त्याला काही पर्याय नाही, त्याला म्हणायचं मस्ट. यू मस्ट लर्न, तुम्हाला हे शिकलंच पाहिजे. आता पुढचं जे सहाय्यकारी क्रियापद आहे किंवा मॉडल आहे ते आहे शूड. हे खूप महत्त्वाचं आहे, अत्यंत उपयोगाचं आहे. ज्या वेळेला आपल्याला सल्ला द्यायचा असतो त्यावेळेला आपण हे शूड हा शब्द वापरतो. यू शूड स्टडी हार्ड इफ यू गेट मॅक्झिमम मार्क्स. जर तुम्हाला भरपूर मार्क्स पाहिजे असतील तर तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे किंवा चांगली तयारी केली पाहिजे. दिस इज माय ॲडवाईस. डॉक्टर लोक आपल्याला ॲडवाईस देतात, असं करू नका, तसं करू नका. ऐकायचं की नाही ऐकायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून तो सल्ला आहे. सल्ला देण्यासाठी शूड हा शब्द वापरला जातो. आता ऑट टू, OUGHT, ऑट टू, या ऑटच्या पुढे नेहमी टू येतं. ऑट टूचा अर्थ होतो ऑब्लिगेशन, परंतु हे मोरल ऑब्लिगेशन असते किंवा सोशल ऑब्लिगेशन असते. मोरल किंवा सोशल ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी म्हणजे नैतिक जबाबदारी. यू शूड रिस्पेक्ट युअर टीचर्स अँड युअर एल्डर्स. पण इथं यू ऑट टू लुक आफ्टर युअर ओल्ड पॅरेंट्स. तुम्ही तुमच्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. दिस इज युअर मोरल ऑब्लिगेशन. हे आपलं मोरल ऑब्लिगेशन आहे, नैतिक जबाबदारी. अशा पद्धतीने सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असे क्रियापदाचे प्रकार असतात. नंतरचे प्रकार आणखी 2 प्रकार आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.